शिवांचं स्कूल जेव्हापासून स्टार्ट झाले ना तेव्हापासून रोज ठरवते की सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल, पण ना रोज एवढी गडबड आणि गोंधळ होऊन जातो की शूट करायचं मात्र राहून जातं. पण आज मात्र ठरवून म्हटलं शूट करूयात. त्याचं स्कूल चालू झाल्यापासून मी स्वतःमध्ये एक ऑब्झर्वेशन केलंय की जी रोजची कामं मी टंगळ मंगळ करत 1-2 तास करायला लावायची ना, ती आता त्याचं स्कूल चालू झाल्यापासून अर्धा ते पाऊण तासामध्ये होत आहेत. आणि ही अचानक आलेली दैवी शक्ती ना प्रत्येक आईला जाणवत असेल. असो, या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझी एक गोष्ट मात्र चांगली झाली की माझं रुटीन चेंज झाले. म्हणजे सकाळी लवकर उठून हे सगळं आवरणं, त्याला आवरून देणं, त्याचं टिफिन बनवणं, त्याला स्कूलला पाठवणं, या सगळ्यामध्ये वेळ कुठे जातो कळत नाही. पण खरंच खूप छान आणि फ्रेश वाटतं सकाळी लवकर उठून हे सगळं केलं की. त्याला आवरून स्कूलला पाठवून दिलं, त्यानंतर आल्यानंतर मी घरातली सगळी कामं आवरत असते, झाडलोट वगैरे राहिलेली असते. तसं तर घरामधला पसारा आवरण्याचं सध्या तरी काही लिमिटच नाही. दिवसामधून एका वस्तूला किती वेळा हात लागत असेल ना, देव जाणे. छान अशी देवपूजा करून घेतली आणि माझ्या नारळाला मस्त असा कोंब फुटलाय, पण तो कुंडीत लावायचा मात्र राहिलाय. बाहेर मस्त पाऊस पडत होता, मग चहा ठेवला आणि हा आहे माझा मी टाइम, जो की शिवान स्कूलला जायला लागल्यापासून मी मात्र एन्जॉय करायला लागली. तर टीव्हीवरती कोणतं सॉन्ग चालू आहे ना, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर शिवानला स्कूलमधून आणायला गेली, त्यांचं इकडे फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन चालू होतं. तर हे फ्रेंडशिप बँड पाहिले आणि मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. तुम्हालाही आठवतात का? मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.